everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Everyone, welcome to today's session of Pre-Secondary Scholarship Examination. Dear children, as you know, you all are in Standard 8th and appearing for Pre-Secondary Scholarship Examination. Through these videos, we are preparing ourselves for second paper, that is English. So let's see in today's video what we are going to learn, or on which topic we are going to focus. So today's topic is from unit number 3, that is language study, and the subunit is parts of speech, and this will be our 7th part, right? Before this, we have already learned noun, pronoun, verb, adverb, adjective and preposition. Now this is the next part of speech, that is conjunction. बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण युनिट 3 जे आहे लँग्वेज स्टडी, त्याच्यातला पार्ट्स ऑफ स्पीच हे जे सब युनिट आहे त्याच्यातल्या वेगवेगळ्या पार्ट्स आपण अभ्यास करतोय. आतापर्यंत आपण ह्याचे 6 भाग बघितलेले आहेत, and today is the 7th part of this, that is the conjunction. In today's video we are going to learn about the conjunction. We will define conjunction and we will see how many types of conjunctions are there and where and how they are used, and we will see some questions from our previous year's examination. Okay, so let's begin with today's video. मित्रांनो, जसं तुम्हाला मी सांगितलं की आजच्या भागामध्ये आपण कंजंक्शन म्हणजे काय हे डिफाइन करणार आहोत. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे कंजंक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. ते कसे, केव्हा, कधी वापरायचे हेही पाहणार आहोत, आणि मागच्या 2 वर्षांचे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सोडवणार आहोत. सो लेट्स डिफाइन कंजंक्शन. व्हॉट इज अ कंजंक्शन? अ कंजंक्शन इज अ वर्ड used to connect words, phrases, clauses or sentences. You can see here what is the meaning of term conjunction. So conjunction is a word used to connect, to join different words, phrases, clauses or sentences. हा असा एक वर्ड असतो की जो 2 शब्द, 2 phrases किंवा clauses किंवा sentences ना जोडायचं काम करतो. In short, joining word तुम्ही म्हणू शकता. It is a conjunction. There are many words used as conjunction in English. For example, you can see some of the words over here: and, but, so that, or, through, although, because, etc. असे बरेचसे शब्द आहेत इंग्लिश मध्ये की जे कंजंक्शन म्हणून काम करतात, which work as connecting to words, to phrases, to clauses or sentences. ओके, आता आपण हे सगळे जे वेगवेगळे कंजंक्शन्स आहेत त्याचे आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्याचबरोबर हे जे सगळे कंजंक्शन आहेत हे कधी, कुठे, केव्हा, कसे वापरायचे हेही मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. सो वॉच अँड लिसन इट व्हेरी केअरफुली. So in short, you can say a conjunction joins parts of a sentence. आपण जे आता काही कंजंक्शन बघितले ते तुम्हाला दिसत आहेत: and, or, but, while, because, so. बघा प्रत्येक पार्ट मध्ये आपण आता जेव्हा आपण प्रेपोजिशनचा पार्ट आपण पाहतो तेव्हा आपण कोणकोणते प्रेपोजिशन्स आहेत त्याची आपण माहिती घेतली आणि ते कसे, कधी वापरायचे, त्याचा अर्थ काय हे जाणून घेतलं. तसंच या कंजंक्शनच्या भागामध्ये आपण वेगवेगळे कोणकोणते कंजंक्शन आहेत आणि त्याचं मीनिंग काय आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, so a conjunction joins parts of a sentence. You remember this. कंजंक्शन हा वर्ड असा आहे की जो वाक्याचे वेगवेगळे भाग जोडण्याचं काम करतो. So see, आता आपल्याला आपल्या अभ्यासक्रमात, स्कॉलरशिपच्या अभ्यासक्रमासाठी जेवढे कंजंक्शन आहेत त्याच कंजंक्शनवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फोकस करणार आहोत. कोणकोणते आहेत त्या सुरुवातीला आपण बघूया: and, but,
or, because, though. आता ह्या दोचं जे मिनिंग आहे ते आहे इवन इफ. तुम्हाला मी इथे कंजंक्शन पण दाखवते आणि त्याचे मिनिंग्स पण दाखवते. आता अँड, बट, ऑर आणि बिकॉज याचे हे तुम्हाला फ्रिक्वेंटली आपण वापरतोय कंजंक्शन आहेत. त्याचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे. अँड म्हणजे आणि, बट म्हणजे पण, परंतु, ऑर किंवा, बिकॉज म्हणून. आता आणखीन जे काही कंजंक्शन तुम्हाला यावर्षी अभ्यासायचे त्याचे मिनिंग आहेत ते मी वेगळ्या कलरनी दाखवले. तिथे बघा, दो म्हणजे इवन इफ, सो दॅट, सो दॅटचा अर्थ इन ऑर्डर टू म्हणून. ओके. अँड अल्दो इज, इवन दो. आता तुम्हाला इथे ग्रीन कलर मध्ये जे 7 कंजंक्शन्स दिसत आहेत, दॅट इज देअर इन आस, दोज कंजंक्शन्स आर देअर इन आर सिलेबस. ओके. आपल्याला या 7 कंजंक्शनचा अभ्यास करायचा आहे कारण आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात. आता हे जे मी तुम्हाला दुसऱ्या कलर मध्ये दाखवलेले आहे ते त्या 3 कंजंक्शनचे मिनिंग तुम्हाला मी दाखवलेत. कारण दो, अल्दो याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन काही मुलांचं होऊ शकतं. ओके. जसं मी मगाशी म्हटलं की अँड, बट, ऑर, बिकॉज दीज कंजंक्शन आर फ्रिक्वेंटली यूज्ड बाय अस. बट दो मीन्स इवन इफ. आता त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल्स पुढे दाखवणार आहे. काही फ्रेमिंग आपण सेंटेन्स करणार आहोत म्हणजे तुम्हाला तिथे त्याचं मिनिंग कळेल. इवन इफ, जर, तर असं आपण म्हणतो ना, दो. सो दॅट, so that, here you use this for reasoning, in order to, I did it so that. Okay. although means even though, जर, तर साठी आपण दो आणि although हे दोन कंजंक्शन वापरतो. आता आपण प्रत्येक कंजंक्शन वी विल बिगिन विथ अँड आणि प्रत्येक कंजंक्शन although पर्यंत आपण बघणार आहोत ते कधी, केव्हा, कसे, कुठे वापरायचे. ओके. So here now we will read some sentence and then we will see how those sentence you can connect together by using conjunction over here. Read the sentence. Myra ate an apple. Myra ate a banana. आता हे दोन सेंटेन्सेस तुम्ही बघता पण तुम्ही जेव्हा वाचता, लाऊड रीडिंग करता तेव्हा आपल्या कानाला काहीतरी खटकतं. दिस इज नॉट करेक्ट. सेपरेट घेतलं तर ठीक आहे पण सेम सेंटेन्स बघा. मायरा एट अन ऍपल, मायरा एट अ बनाना. नाउ लुक ॲट दिस सेंटेन्स. मायरा एट अन ऍपल अँड अ बनाना. Now here we have joined two sentences by using a conjunction and now you can see this is a meaningful sentence. To avoid the repetition of noun, we have removed noun from the second sentence and you use their conjunction and you framed a single sentence over here. पुन्हा पुन्हा मायरा मायरा बोलून आपल्या कानाला ते चुकीचं वाटतं म्हणून आपण त्या दुसऱ्या सेंटेन्स मधलं प्रॉपर नाउन मायरा आहे ते रिमूव्ह केलंय. आपण दुसऱ्या सेंटेन्स मध्ये आलेलं वर्ब सुद्धा पुन्हा एकदा जे रिपिटेशन आहे ते रिमूव्ह केलंय and we used it only once and we combined those two sentences by using conjunction and. बघा दोन सेंटेन्सेसला जोडणारा, कंजक्ट करणारा, जोडणारा शब्द वापरून आपण एक मीनिंगफुल सेंटेन्स सुंदरसं तयार केलंय. मायरा एट अन ऍपल, मायरा एट अ बनाना. इन्स्टेड ऑफ these two sentences, मायरा एट अन ऍपल अँड अ बनाना. अँड सेम काइंड्स आहेत ना, फ्रुट्स आहेत ना ऍपल आणि बनाना, मग दोनदा दोनदा कशाला बोलायचं. मायरा एट an apple and a banana. One simple meaningful sentence. Okay. So and joins the similar ideas together. When you find similar ideas in different sentence, you can remove those repetitive words and you can join these sentences by using कंजंक्शन अँड. जेव्हा सिमिलर आयडियाज असतात, सारख्या टाईपचे आपल्याला तिथे दिसतं तेव्हा अँड वापरून तुम्ही ते मिनिंगफुल कंबाईन्ड सेंटेन्स बनवू शकता. ओके.
आपण असे अनेक सेंटेन्सेस बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय लाईक रोज, आय लाईक जास्मिन, आय लाईक रोज अँड जास्मिन, राईट? कारण हे दोन्ही फुलांची नाव आहेत. नीता लाईक्स रेड कलर, नीता लाईक्स पिंक कलर, नीता लाईक्स रेड अँड पिंक कलर. सेम आहे ना, सिमिलर आयडियाज आहेत. So here in this way you can join similar ideas together with this conjunction and. Okay, got it? Now next conjunction, let's read the sentence. It was a sunny day. The wind was cold. आता दोन सेंटेन्सेस तुम्हाला दिसत आहेत. मगाच्या सेंटेन्सेस मध्ये सिमिलर आयडियाज होत्या, पण इथे बघा, इट वॉज अ सनी डे, द विंड वॉज कोल्ड. सनी डे उष्ण दिवस होता, पण हवा थंड होती. आता असं होऊ शकतं का, उष्ण दिवस असेल, बाहेर खूप ऊन असेल तर हवा पण गरम असते, पण जरी सनी डे होता तरी सुद्धा, म्हणजे इट वॉज अ ब्राईट सनी डे, पण वारा मात्र थंड होता. आता याच्यासाठी आपण हे सेंटेन्स कसं कॉन्ट्राडिक्ट करतंय ना, पहिल्या जे आहे मिनिंग त्याला दुसरं मिनिंग कॉन्ट्राडिक्ट करतंय, याच्या विरोधाभास आहे. मग आपण हे दोन सेंटेन्स कंजक्ट करायचे, आपल्याला एकत्र आणायचे. तर आपण कोणतं कंजंक्शन वापरणार बघा. लेट्स फ्रेम द सेंटेन्स. इट वॉज अ सनी डे बट द विंड वॉज कोल्ड. जसं आपण सुरुवातीला बघितलं, अँड, बट, ऑर, बिकॉज, these आर फ्रिक्वेंटली युज्ड. ओके, बट म्हणजे पण किंवा परंतु. जरी उष्ण दिवस होता, सूर्य तळपत होता, तरी देखील हवा थंड होती. तरी देखील, बट पण, परंतु, उष्ण दिवस होता पण हवा मात्र थंड होती. इट वॉज अ सनी डे बट द विंड वॉज कोल्ड. ओके. आता बट कधी वापरायचा बघा. बट जॉईन्स टू ऑपोजिट आयडियाज टुगेदर. अँड साठी आपण बघितलं, अँड जॉईन्स टू सिमिलर आयडियाज टुगेदर. अँड हिअर बट जॉईन्स टू ऑपोजिट आयडियाज टुगेदर. एकाच्या दुसरं विरुद्ध असेल, कॉन्ट्राडिक्ट करत असेल, तर अशी दोन सेंटेन्स एकत्र करायला आपण बट हे कंजंक्शन वापरायचं असतं. ओके. Next, now you can see there are some sentences. We will read them and you focus on the word which is in red. You can have tea or coffee. You can work hard or you can fail. आता इथे और जो आहे शब्द बघा, तुम्हाला तिकडे चॉईस आहे, ऑप्शन आहे. यू कॅन हॅव टी और कॉफी. तुम्ही चहा किंवा कॉफी काही घेऊ शकता. यू कॅन वर्क हार्ड और यू कॅन फेल. एक तर तुम्ही खूप मेहनत करा, नाही तर तुम्ही नापास व्हा. राईट. सो हिअर यू हॅव चॉईस. जेव्हा तुम्हाला असं ऑप्शन किंवा चॉईस दाखवायचं असतो, त्यावेळेला तुम्ही और हे कंजंक्शन वापरायचं. और हे किंवा ते, either or. When or is used, the conjunction or is used to offer a choice. It's raining heavily. You can carry an umbrella or a raincoat. Choice आहे तुम्हाला. Someone is offering a choice. Okay. You can go to school or you sit at home. Or जेव्हा आपल्याला चॉईस वापरायचा असतो सेम सेंटेन्स मध्ये, त्यावेळेला आपण और हे कंजंक्शन वापरायचं. अँड आणि और मधला फरक लक्षात घ्या. अँड इज अ वर्ड विच जॉईन्स टू सिमिलर terms. Okay, but here or, when you use or when you want to show or when you offer a choice, then you use this word or किंवा. आणि अँड म्हणजे आणि, हे लक्षात घ्यायचं. ओके. अँड आणि और मध्ये जर आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण अँड, बट आणि और ह्या तीन कंजंक्शनचा अभ्यास केला. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. So the next, read the sentence.
I didn't go to school because I was sick. Because. आता because ला focus करा. The game was cancelled because of the rain. आता हे दोन्ही वाक्य वाचली की तुम्हाला कळेल की तुम्ही काहीतरी रिझनिंग करताय, काहीतरी कारण देताय. यू आर शोइंग रिझन फॉर समथिंग. एखादी गोष्ट का घडली याचा आपण रिझन देतो तेव्हा आपल्याला बिकॉज हा वर्ड किंवा हे कंजंक्शन वापरायला मिळतं किंवा वापरायला लागतं. आय डिडंट गो टू स्कूल बिकॉज आय वॉज सिक. कारण देते, मी शाळेत का नाही गेले? बिकॉज मला बरं नव्हतं. द गेम वॉज कॅन्सल्ड बिकॉज ऑफ द रेन. I stood first in exam because I study hard. Right? They are happy because they won the match. अशी अनेक सेंटेन्सेस आपण because हे कंजंक्शन वापरून फ्रेम करू शकतो. So we can use because to give a reason for something. एखादी गोष्ट का घडली किंवा का घडत आहे हे सांगण्यासाठी आपण because चा वापर करतो. The baby is crying because her mother has gone to the office. ओके, एखादी गोष्ट का घडत आहे किंवा का घडली आहे हे सांगण्यासाठी आपण because या कंजंक्शनचा वापर करतो. सो आतापर्यंत आपण and, but, or आणि because we have studied these 4 conjunction. Let's move to the next one. The next is, see, read the sentence and focus on the word which is written in red. I didn't sleep very well, though I was really tired. Though it was very late, students kept studying. आता सेंटेन्स वाचल्याबरोबर तुम्हाला त्याचं मीनिंग लक्षात येत आहे बघा. I didn't sleep very well, though I was really tired. मी जरी दमले होते तरी मला रात्री छान झोप लागली नाही किंवा मी छान झोपू शकले नाही. दो, जरी. जरी लेट झाला होता तरी मुलं अभ्यास करत होती. दो इट वॉज लेट, स्टुडंट्स केप्ट स्टडिंग. जर तर जेव्हा तुम्हाला दाखवायचं असतं किंवा तुम्हाला सेंटेन्स मध्ये जर वापरायचं असतं तेव्हा तुम्हाला दो या कंजंक्शनचा वापर करता येतो. दो, दो म्हणजे जर, इन ऑर्डर टू. ओके, सो though are subordinating conjunction used to connect a subordinate clause to a main clause. आता इथे तुम्हाला 2 पार्ट्स दिसत आहेत सेंटेन्सचे, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन म्हणजे मुख्य कारण आणि सबऑर्डिनेट म्हणजे डिपेंडंट क्लॉज असतो, दुसऱ्या वाक्यावर तो डिपेंड असतो. हे 2 क्लॉजेस जॉईन करायला आपण दो हे कंजंक्शन वापरतो. आय डिडंट स्लीप व्हेरी वेल, आता हे एक क्लॉज आहे आणि आय वॉज रिअली टायर्ड हे दुसरा क्लॉज आहे. मी झोपू नाही शकले का? जरी मी थकले होते तरी मी झोपू नाही शकले. आता हे 2 क्लॉजेस आहेत, 2 सेंटेन्सेस, ते जॉईन करायला आपण इथे दो या कंजंक्शनचा वापर करतो. इट वॉज व्हेरी लेट, स्टुडंट्स केप्ट स्टडिंग, हे 2 क्लॉजेस आहेत आणि तिथे आपण बघा आता दुसरं सेंटेन्स एक थोडंसं वेगळं आहे. तिथे तुम्हाला दो हे सेंटेन्सच्या सुरुवातीला दिसतंय पण तरीही ते कंजंक्शनचंच काम करतं. दो इट वॉज व्हेरी लेट, स्टुडंट्स केप्ट स्टडिंग. जरी उशीर झाला होता तरी विद्यार्थी अभ्यास करत होते असा त्याचा इथे अर्थ होतो. ओके, दो. नेक्स्ट इज, see, read the sentence. Although I am really hungry, I will wait for the others to arrive. Although. Although Tia is sick, she is planning on going to school. I enjoyed the holiday, although it rained a lot. आता तुम्हाला मी इथे जसं दो मध्ये दाखवलं की कधी सेंटेन्सच्या सुरुवातीला तर कधी 2 सेंटेन्सेस कंबाईन करताना तुम्हाला हे कंजंक्शन इकडे दिसतं पण त्याचं मीनिंग त्याच अर्थाने येतं. ऑल्दो मीन्स इन स्पाइट ऑफ समथिंग, असं जरी झालं तरी. ओके, इट कॅन बी यूज ॲट द बिगिनिंग ऑर इन द मिडल ऑफ अ सेंटेन्स.
तुम्ही हे लक्षात घ्या. कुठेही आपण ते वापरू शकतो. अल्दो आय एम रिअली हंग्री आय विल वेट फॉर द अदर्स टू अराइव्ह. जरी मला खूप भूक लागली तरी इतर येण्याची मी वाट बघेन. अल्दो दोन्हीचे सेंटेन्सचा अभ्यास तुम्ही नीट काळजीपूर्वक करा. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर पुन्हा तुम्ही इथे पॉज करा आणि तुम्ही तुमच्या मनाशी हे सेंटेन्सेस वाचा आणि लक्षात घ्या किंवा अशा टाईपचे आणखीन सेंटेन्सेस तुम्ही शोधा की जिथे दो आणि अल्दोचा वापर केलेला आहे. Although Tia is sick, she is planning on going to school. जरी ती आजारी आहे तरी सुद्धा ती शाळेत जायचं प्लॅन करते. I enjoyed the holiday although it rained a lot. हॉलिडे साठी बाहेर कुठेतरी गेलो, खूप पाऊस झाला पण तरी आम्ही हॉलिडे एन्जॉय केलं, राईट. जर तर हे वापरताना आपण दो आणि अल्दोचा वापर करतो. आता हे मीनिंग तुम्हाला मी मराठीत पण एक्सप्लेन केलंय, तुम्हाला इंग्लिशमध्ये पण आपण वेगवेगळे सेंटेन्सेस मधून पाहिलंय. हे का केलंय की जेव्हा तुम्ही अशा टाईपचे प्रश्न सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला ते सोपं जाईल. Now the next, she decided to stay at home so that she could watch the basketball match on TV. So that, बघा कसं दोन सेंटेन्स कंबाईन करताय बघा. शी डिसाइडेड टू स्टे ॲट होम. वाय शी डिसाइडेड टू स्टे ॲट होम? सो दॅट शी कुड वॉच द बास्केटबॉल मॅच ऑन टीव्ही. तिने घरी राहायचा डिसाइड केला, निर्णय घेतला जेणेकरून ती घरी बसून टीव्हीवरची बास्केटबॉल मॅच पाहू शकेल. जेणेकरून कोणती तरी गोष्ट कोणत्या तरी कारणासाठी जेव्हा केली जाते तेव्हा तिथे सो दॅट हे कंजंक्शन आपण वापरतो. सी वन मोर एक्झाम्पल. ही वॉन्ट्स टू अर्न लॉट्स ऑफ मनी सो दॅट ही कॅन बाय मेनी थिंग्स दॅट ही वॉन्ट्स. त्याला खूप पैसे कमवायचे. का? जेणेकरून तो त्याला ज्या काही वस्तू पाहिजेत त्या सहज विकत घेऊ शकेल. जेणेकरून, ज्यासाठी. ओके. सो दॅट कंजंक्शन बघा कोणतं आहे? सो दॅट. So that is a conjunction which is used to join two clauses, two parts of the sentence. It is used before the clause which indicates the purpose. आता हे खूप महत्वाचे आहे बघा. So that is used before the clause which indicates the purpose. Indicates means shows. आता पहिलं सेंटेन्स बघा. She decided to stay at home so that purpose काय आहे घरी राहायचं? She could watch the basketball match on TV. आता हे पर्पज आहे, घरी राहायचं कारण आहे. तर जे कारण असतं त्याच्या आधी सो दॅट हे कंजंक्शन वापरलं जातं. सेकंड सेंटेन्स बघा. ही वॉन्ट्स टू अर्न लॉट्स ऑफ मनी. का त्याला अर्न करायचंय? सो दॅट ही कॅन बाय मेनी थिंग्स दॅट ही वॉन्ट्स. आता ही कॅन बाय मेनी थिंग्स दॅट ही वॉन्ट्स हे पर्पज आहे, पैसे कमवायचं. सो दिस कंजंक्शन इज युज्ड बिफोर द क्लॉज विच इंडिकेट्स द पर्पज. सेंटेन्सचा जो भाग असतो की जो त्याचं कारण दाखवतो त्याच्या आधी सो दॅट हे कंजंक्शन वापरायचं. हा रूल लक्षात ठेवायचा. ओके. नाव नेक्स्ट, read the sentence. The exam was easy because he knew all the answers. Because Pintu eats chocolate every day because he likes it. Because हे तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे. When because it's used, it is used when stating the reason for a sentence. का? कारण. आपण बघा एक्झाम मध्ये पण प्रश्न उत्तर जेव्हा लिहितो तेव्हा आपण कारणनी सुरुवात करतो. ते कारण म्हणजे बिकॉज. The exam was easy. Why it was easy? Because he knew all the answers. त्याला सगळे आन्सर येत होते म्हणून त्याची पेपर किंवा त्याची परीक्षा त्याला सोपी देता आली. It was easy for him. Pintu eats chocolates every day. Why does he eat chocolate every day? Because he likes it. त्याला खूप आवडतात म्हणून. So it is used for stating the reason. Okay.
So we have seen different conjunction and, but, or, because, though, although and so that. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण आपल्या एक्झामसाठी असणारे वेगवेगळे कंजंक्शन्स बघितले. ते का, केव्हा, कुठे वापरायचे हे आपण वेगवेगळे सेंटेन्स फ्रेम करून पाहिले. नाउ वी विल सॉल्व 2 क्वेश्चन्स ओव्हर हियर फ्रॉम अवर प्रीवियस इयर्स एक्झामिनेशन पेपर. ओके, लेट्स रीड द फर्स्ट क्वेश्चन. चूज वन करेक्ट कंजंक्शन टू जॉइन 2 सेंटेन्सेस. तुम्हाला ते क्वेश्चन मध्येच आहे बघा, कंजंक्शन वापरा. दे हॅव मेड इट इझी फॉर यू. लेट्स रीड द सेंटेन्स. शी स्टॉप्ड रनिंग, शी वॉज टायर्ड. आता आपल्याला ऑप्शन्स आहेत बट, अँड, बिकॉज आणि इफ. आता ह्या सगळ्या कंजंक्शनचा अर्थ आपण जाणून घेतलाय. बट म्हणजे तुम्हाला माहिती आहे पण, परंतु. अँड म्हणजे आणि, बिकॉज म्हणजे कारण सांगताना आपण बिकॉज वापरतो. इफ जर तर करताना इफ वापरतो, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, आता हे जे सेंटेन्स आहे ते त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि कोणतं कंजंक्शन आपण वापरू शकतो ते डिसाइड करा. शी स्टॉप्ड रनिंग but she was tired. She stopped running and she was tired. She stopped running because she was tired. She stopped running if she was tired. कोणतं बरोबर वाटतं तुम्हाला? तिने धावायचं थांबवलं, ती थकलेली होती. येस, तिने धावायचं थांबवलं कारण ती थकलेली होती. कारणसाठी आपण कोणता वर्ड वापरतो? Because. So our correct answer is option number 3. She stopped running because she was tired. Yes, she stopped running but she was tired. हे येणार नाही. तिने धावणं थांबवलं पण ती थकलेली होती. पण नाही, कारण ती थकलेली होती. ओके, सो because. She stopped running and she was tired. तिने धावणं थांबवलं आणि ती थकलेली होती. आणि नाही, आपल्याला कारण आहे, तिने धावणं का थांबवलं हे आपल्याला सांगायचे. बिकॉज शी वॉज टायर्ड. तर हे का करेक्ट उत्तर आहे ते पण आपल्याला इथे जाणून घेता आलं पाहिजे. वी विल सॉल्व वन मोर क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल कंजंक्शन. लेट्स रीड द सेंटेन्स. आय कॉल्ड हिम डॅश, he did not hear me. I called him dash, he did not hear me. आता आपल्याला कोणतं कंजंक्शन तिकडे वापरलं तर ते सेंटेन्स मिनिंगफुल होईल ते बघूया. ऑर, अँड, बट, एल्स. आता हे चारही कंजंक्शनचे अर्थ तुम्हाला माहिती आहेत. ऑर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. टी और कॉफी, चॉईस. And to join 2 similar terms, bread and butter, right? And black and white, जे same असतं ते. But, पण, परंतु. Else, choice आहे. ओके, what else? आता इथे तुम्ही कोणतं कंजंक्शन वापरलं की ते सेंटेन्स मिनिंगफुल होईल बघा. I called him or he did not hear me. मी त्याला आवाज दिला किंवा त्याने ऐकलं नाही. I called him and he did not hear me. No, they are not similar. I called him but he did not hear me. मी त्याला आवाज दिला, मी त्याला हाक मारली पण त्याने ऐकलं नाही. पण. So the correct option is number 3. Right? So in this way, in today's session, in today's video, we have learned about the conjunction, we have learned the definition of the conjunction, and we have learned 7 different conjunctions that is there for our scholarship examination. We have learned their meanings, we have learned them through different examples, and we have solved 2 questions from our previous year's examination. Now we are here at the end of this session. After watching this video, you pause wherever it is necessary, you note down in your notebooks, and you practice more questions based on this topic. So see you in next topic with new video. Till then, work hard. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session.
Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.